नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं एक महत्त्वपूर्ण पत्र आहे. पत्राचा विषय आहे विद्यांजली 2.0 पोर्टलवर शाळांची 100% नोंदणी व शाळेच्या गरजेनुसार साहित्याची मागणी करण्याबाबत. तर हे पत्र राज्यातील सर्व डायट प्राचार्य, उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांच्यासाठी आहे आणि त्यांच्या माध्यमातून शाळा स्तरावरील सर्व शिक्षक अधिकाऱ्यांसाठी आहे. तर याचा संदर्भ आहे शालेय शिक्षण व साक्षरता विभाग यांचं जे पत्र होतं 8 जानेवारी 2025चं आणि शालेय शिक्षण व साक्षरता विभाग नवी दिल्ली यांचा दूरध्वनी संदेश 17 जुलै 2026. तर या संदर्भीय विषयानुसार शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगाने लक्ष्य साध्यतेतील दृष्टिकोनाच्या सहभागातून लोकसहभाग आणि खाजगी क्षेत्राच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता विशद केलेली आहे. याकरिता विद्यांजली 2.0 वेब पोर्टल कार्यान्वित करण्यात आलेलं आहे. तर विद्यांजली 2.0 व्हॉलंटियर मॅनेजमेंट प्रोग्राम हा कार्यक्रम शाळांकरता सहाय्यभूत असून या दृष्टीने शिक्षा मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्लीद्वारा सदरील कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आलेल्या आहेत. तर शालेय शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी लोकसहभागाची भूमिका खूप महत्त्वाची आणि अत्यावश्यक आहे. विद्यांजली 2.0 हे देशभरात दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांचे एकत्रीकरण करण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020मध्ये शालेय शिक्षणामध्ये जी प्रणाली आहे त्या प्रणालीमध्ये लोकसहभागाचं महत्त्व देखील अधोरेखित केलं आहे, नमूद केलेलं आहे. तर शालेय शिक्षणाची जर गुणवत्ता वाढवायची असेल तर लोकसहभाग आणि स्वयंसेवी संस्थांचं सहभागाचं प्रोत्साहन हे आवश्यक आहे आणि या संपूर्ण गोष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकारने एक स्वयंसेवक व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच विद्यांजली 2.0 विकसित केली आहे. तर या कार्यक्रमांतर्गत भारतीय नागरिक किंवा अनिवासी भारतीय तसेच नोंदणीकृत संस्था या शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळांना कोणताही मोबदला किंवा मानधन न देता सेवा प्रदान करू शकतात. ही महत्त्वाची गोष्ट आहे की या विद्यांजली पोर्टलच्या माध्यमातून भारतीय नागरिक, अनिवासी भारतीय आणि नोंदणीकृत ज्या काही संस्था असतील तर त्यांना खाजगी आणि अनुदानित शाळांना कोणताही मोबदला न देता किंवा मानधन न घेता सेवा देता येणं शक्य आहे. तसेच शालेय गुणवत्ता विकास कार्यक्रमात सुद्धा ते सहभागी होऊ शकतात. तसेच समाजातील कृतिशील ज्येष्ठ नागरिक, माजी विद्यार्थी, स्थानिक समुदायातील व्यक्ती, शिक्षित व्यक्ती, स्वयंसेवक, निवृत्त वैज्ञानिक, निवृत्त शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, सशस्त्र दलातील व्यक्ती, गृहिणी, साक्षर व्यक्ती हे शाळांच्या विनंतीनुसार स्वयंसेवक म्हणून काम करू शकतात. तज्ज्ञता क्षेत्र, योगदान, सेवा आणि कृती, मालमत्ता, साहित्य, उपकरणे, प्रशासक या क्षेत्रामध्ये आपली सेवा प्रदान करता येणार आहे. तर जे काही समाजामध्ये काही माजी विद्यार्थी असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील किंवा ज्यांना शालेय कामकाजामध्ये मदत करण्याची इच्छा असेल असा कोणताही व्यक्ती असेल तर तो शाळेला स्वयंसेवक म्हणून काम करू शकतो. त्याची ज्या क्षेत्रात तज्ज्ञता असेल त्या क्षेत्रातली तज्ज्ञता तो शाळेमध्ये सेवा म्हणून प्रदान करू शकतो. तसेच ज्यांना शक्य आहे ते काही मालमत्ता किंवा साहित्य, उपकरणंसुद्धा शाळेला प्रदान करू शकतात. त्या अनुषंगाने शालेय शिक्षण संस्थेला बळकट करण्यासाठी कंपन्या, नागरी संस्था, सरकारी संस्थांकडून संसाधने एकत्रित करण्यासाठी ऑक्टोबर 2024मध्ये एक वेब पोर्टलवर एक विशेष CSR मॉड्यूल जे वेब पोर्टल विकसित केलं होतं ते सुद्धा यात जोडण्यात आलेलं आहे. आणि याच्यामध्ये 11 व्यापक थीम आहेत की त्या थीमनुसार शाळांद्वारे निर्माण केलेले जिल्हानिहाय CSRचे प्रकल्प अपेक्षित आहेत. जसे की डिजिटल पायाभूत सुविधा, सह अभ्यासक्रम उपक्रम, खेळांसाठी उपकरणे, मूलभूत नागरिक सुविधा इत्यादी राज्य नोडल अधिकाऱ्याद्वारे पोर्टलवर अपलोड केल्या जातात. तर CSR प्रकल्प प्रत्येक तिमाहीमध्ये निधी मागणीसाठी जिल्हानिहाय तयार केलं जातं. जुलै ते सप्टेंबर 2026 या तिमाहीसाठी CSR मॉडेल अंतर्गत थीम निवड आणि प्रकल्प तयारीसाठी विंडो आता उपलब्ध आहेत प्लॅटफॉर्मवर. तर या विंडोची कार्यवाही पुढील कालावधीमध्ये करणे अपेक्षित आहे. जिल्हा नोडल ऑफिसरद्वारे थीमची निवड ही 17 ते 21 जुलैच्या दरम्यान करणं अपेक्षित आहे. शाळांद्वारे त्या थीमनुसार प्रकल्पाची आवश्यकता 22 ते 31 जुलैनुसार नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्हा नोडल ऑफिसरद्वारे थीमनिहाय प्रकल्पांचं एकत्रीकरण 1 ते 7 ऑगस्ट 2026 या कालावधीत होईल. राज्य नोडल ऑफिसद्वारे जिल्हानिहाय प्रकल्पांना मंजुरी आणि अपलोड करण्याचं काम दिनांक 8 ते 15 ऑगस्टच्या दरम्यान होणार आहे आणि 16 ऑगस्ट 2026 नंतर CSR सहभागासाठी सर्व प्रकल्प खुले केले जाणार आहेत.
अतिशय महत्त्वपूर्ण टाईम बॉन्डिंगमध्ये हे काम करायचं आहे. तर जिल्हा नोडल अधिकारी यांनी विद्यांजली 2.0 पोर्टलच्या पत्राच्या संदर्भानुसार तालुका स्तरावरील जे ब्लॉक युजर्स आहेत त्यांना आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जे गट शिक्षणाधिकारी आहेत त्यांना तालुका नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करणे अपेक्षित आहे केलेली आहे. तथापि काही प्रशासकीय बदल जर झाले असतील त्यानुसार तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी यांची तालुका नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात यावी असे याच्यात म्हटलेलं आहे. त्यानुसार शाळांची नोंदणी विद्यांजली 2.0 पोर्टलवर नोंदणी करणे, शाळांना सामग्री मागणी करणे, सदर बाबी वेळोवेळी राज्याने दिलेल्या सूचनेप्रमाणे करणे अपेक्षित आहे. हे पत्र प्राप्त झाल्यानंतर पर्यवेक्षक अधिकारी यांना विद्यांजली 2.0 पोर्टलच्या अनुषंगाने मार्गदर्शन करावे असे याच्यात म्हटलेलं आहे. विद्यांजली 2.0 पोर्टलच्या बाबतीत काही अडचणी असल्यास राज्य नोडल अधिकारी म्हणून श्री अरुण जाधव यांच्याशी मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे याच्यात म्हटलेलं आहे. तर सदर निर्देशाबाबत संपूर्ण राज्यातील शाळांपर्यंत ही माहिती पोहोचव यासाठी हे पत्र मान्य सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या स्वाक्षरीचं पत्र आहे. अतिशय महत्त्वपूर्ण पत्र आहे. विद्यांजली 2.0च्या संदर्भात या शैक्षणिक वर्षामध्ये नोंदणी करणे आणि शाळेच्या गरजेनुसार साहित्याची मागणी करणे याप्रमाणे सर्व शिक्षण क्षेत्रातील सर्वांनी काळजी घेणं आणि अपेक्षित कामकाज करणं अपेक्षित आहे. आतापर्यंत आपण व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना शेअर करा. जास्तीत जास्त फायदा या समाजाच्या विविध घटकांकडून शाळांना होऊ शकतो. म्हणून शाळांची 100% नोंदणी आणि गरजेनुसार साहित्याची मागणी करण्यासाठीच्या अपेक्षित लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद.